नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील पिंपळस ते येवला या दरम्यान काँक्रिटीकरण चौपदरीकरणाचं काम सुरू आहे आणि एकेरी वाहतूक सुरू असल्या कारणाने मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहे। यामुळे कुठेतरी आता शिवसेना उद्धव ठाकरे जो गट आहे तर तो आक्रमक झालेला आहे। आपण पाहू शकतात की या निफाड तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी थेट आता रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तब्बल आता 1.5 तास होत आलेला आहे। या ठिकाणी जे तर ते शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत। आमची मागणी अशी आहे, तुम्ही सर्वांनी जर परिस्थिती बघितली, हा छत्रपती संभाजीनगर जो हायवे आहे महाराष्ट्र राज्य क्रमांक 2 याच्यामध्ये तुम्ही जर चालू झाले, आपण या ठिकाणी पिंपळस रामाचेपासून निफाडपासून परत नायताळेपासून पुन्हा एकदा जर बघितलं तर विंचूरपर्यंत आणि त्याच्यापुढं येवला वैजापूर अनेक ठिकाणी इतके मोठे खड्डे। मला असं वाटतं सरकार हे कॉन्ट्रॅक्टरांना सांभाळते का कॉन्ट्रॅक्टर सरकारला सांभाळते हे त्यांनी विचारायचं। रस्त्याने जाताना एका बाजूने तुम्ही कॉन्क्रिटिंगचं काम चालू केलं, किमान 1 वर्ष झाले असेल किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त यांनी एक साईड खोदून ठेवली। अहो रस्त्याने जाणारे शेतकरी आहे, शेतकऱ्यांचं शेतमाल आहे, निफाडला जिल्हा रुग्णालय, डिलेव्हरीची गरिबाची बाई आहे, त्याच्यानंतर रस्त्याने होणारे ॲक्सिडेंट आहे। 3 महिन्यापूर्वी चांदोरी नागापूरला एक आमची सिद्धी नावाची लुंगसेनची मुलगी त्या ठिकाणी मंगेश भाऊची उडवली एका मोठ्या गाडीने, 3 महिने झाले तिला मदत नाही। अनेक अशा घटना या ठिकाणी घडत आहेत, ज्यांना रस्त्याने स्वतःला दवाखान्याचा खर्च करावा लागतोय। मोठे खड्डे तुम्ही बघा ना, स्वतः अधिकारी त्या साईडने जाता, सगळे मोठे अधिकारी जातात, BOTचे अधिकारी एकदम माजलेले, सार्वजनिक बांधकाम विभाग एकदम माजला। हे एकदा जनतेच्या हाताखालून काढावं लागतील। आमच्या मागण्या आहे, सगळ्यात पहिले हे जे खड्डे पडलेले सगळ्या बाजूनी एकदम डांबराचा सिलकोट, एकदम चिकना रोड, जसे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी चिकणे तसा रस्ता त्या ठिकाणी चिकना करा, मगच पुढचं कॉन्क्रिटिंगचं काम चालू करायचं। तुमचे स्वतःचे बिलं काढण्यासाठी एका बाजूने कॉन्क्रिटिंगचं काम तुम्ही करू राहिले, दुसऱ्या बाजूला खड्डे तसेच आहे, जनता खड्ड्यात पडते मरते, याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं राहिले नाही। आणि या ठिकाणी जे तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जे तर ते या ठिकाणी आले नसल्यामुळे या ठिकाणी आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस अधिकारी जे तर ते या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहेत। मात्र जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन जो आहे तर तो असा सुरू राहणार असल्याची भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी आता तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतो का गेल्या 1.5 तासापासून हा रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने या ठिकाणी मोठ्या 1 ते 1.5 किलोमीटर जे आहे तर त्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आणि या ठिकाणी जे तर ते मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। मात्र जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन या ठिकाणी हे खड्डे बुजवणार नाही आणि ह्या अधिकारी आणि ठेकेदारांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू ठेवण्याची जी तर ती भूमिका घेतल्यामुळे आता ह्या ठिकाणी वाहन चालक जे तर ते अडकून पडलेले आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।